संत चरण रजा लागता वासने बीज जळून जाय वासने बीज जळून जाय वासने बीज जळून जाय वसनेचे बीज जळून जाय मग राम नामे खूपची आवडे मग राम नामे खूपची आवडे संत चरण राजा लागता सहज संत चरण राजा लागता सहज लागता सहज सहज संत चरण लागता सहज
वा 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 मान्या. टाळ्या जरा टाळ्या. बाबा 2 मिनिट आवाज की जय. आज आपला कार्यक्रमाचा दिवस आहे 6वा. सुरुवातीपासूनच आपल्याला कार्यक्रमाचे दिवस एवढे भाग्याचे लागलेले आहेत सांगता येत नाही. मी थोड्या वेळानं ते सांगेल. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज घेऊन जाय. मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडे वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदये प्रगटे रामरूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य. मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडे वाढू लागे. पांडुरंगा प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची. त्यांच्या कृतारू बाबाजी सद्गुरु दास जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण सद्गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो भुवन झालो चरणी. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुश्चिंते. सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळांशी विनवणी. लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा. आज या कार्यक्रमाचे आधारस्तंभ माननीय राजेंद्र दुबे साहेब
तसेच आमच्या मुख्य आयोजक अरुणाताई मते आणि त्यांच्या जोडीला श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, या तिघांचा मेळ जमला आणि हा आनंदोत्सव सुरू झाला. हा आनंदोत्सव नाही, महायज्ञ आहे. तिकडं प्रयागराजला कुंभ जरी चालत असला पण त्याच्यापेक्षा डबल कुंभ आपल्या इथं चालू आहे. श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये 18व्या अध्यायात शेवटच्या श्लोकाला सांगितलंय, यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थ तत्र श्री विजयो नीतिर्ध्वा तिथिर्मती. युधिष्ठिर हा साधा भोळा माणूस, तद्वत त्या नियमाप्रमाणेच आमचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंडळी साधं भोळे, सगळे कार्यकर्ते सर्व गरीब आहे. परंतु ज्या वेळेला युद्धामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन एकत्र आले होते, काहीच अवघड नाही पडलं. तद्वत त्या नियमाप्रमाणे या हरिनाम सप्ताहाला कृष्णरूपी कृष्णरूपी धुबेजी आणि अर्जुनरूपी आमच्या मतेजी यांनी ही जोड लावून त्या युधिष्ठिराला विजयी केलं. तद्वत त्या नियमाप्रमाणे आम्हाला वाटत होतं हा सप्ताह आपण कसा करायचा, परंतु कृष्ण आणि अर्जुनाचं जर आम्हाला बळ लागलं तर कुठंच कमी पडणार नाही. विठ्ठला विठ्ठला हो, या नियमाप्रमाणे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मंडळी सुरुवात ज्या दिवशी कार्यक्रमाला झाली 16 तारीख, त्या दिवशी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस होता. त्याच्यानंतर ज्या बीड जिल्ह्यातल्या ताई आहेत, आता मुंबईच्या जरी असल्या पण मूळच्या बीड जिल्ह्यातले, त्या बीड जिल्ह्यातले महान संत भगवान बाबा वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी झाल्या. आणि आज आपल्या आनंद संप्रदायाचे महापुरुष केरोबा बाबा, आनंद संप्रदायाचे 10वे पुरुष, त्यांची आज पुण्यतिथी. सांगा तुम्ही कुठल्या आपण मुहूर्त काढलो होतं ताई? साधीला हा पर्व काळ, साधीला हा पर्व काळ,
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरण म्हणजे काय माऊली? संतांचे पाय नाही धरायचे. त्यांनी दिलेल्या ज्या महामंत्राचा बोध आहे त्याचं सतत चिंतन करायचं. इति नामे संत चरण रज. मग त्यामुळं काय होतं, तुमची वासना जी आहे ना ती समूळ नष्ट होते. मग वासना कशी आहे? वासना वढाळ गाई गड्यानं, वासना वढाळ गाई गड्यानं वासना ओढाळ. कारण या वासनेने भल्या भल्यांना झपटलंय माऊली. भले भले व्हायला गेले. कोण कोण गेले? वासनेच्या संगे नको जाऊ मना. कैसे झाले इंद्रा पडले भट. चंद्र झाला इंद्रा पडले भट. वासनेच्या संगी नको जाऊ मना, पहा त्या रावणा कैसी झाली. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा. आणि पुढं काय? नारद चुकला चाळा भजनाचा. नारदाची सुद्धा वासना सतसज्जनो बिघडली. नारद एक दिवस भगवंताकडे गेले आणि सांगायला लागले, नारदा, हे कृष्णा, तू मला मानतो, देवस्थानी मानतो, सगळं काही करतो, पण तुला समजत नाही काय? काय झालं नारद महर्षी, सांगा ना, काय चुकलो मी? काय चुकलं म्हणजे? तुला 16,108 आहे आणि मला काहीच नाही. या कधीलीत काय बिघडत तुझं? मग त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याला वाटलं की आता नारद बिघड, काही हरकत नाही म्हणे. नारद, ज्या ठिकाणी मी नसेल ते घर तुमचं. नारदाला रात्रभर काही झोप नाही आली.
सकाळीच उठलं की लगेच आलं सत्यभामेच्या महालावर. सत्यभामेच्या महालाचा दरवाजा ठोकला, तिकडून सत्यभामेने दरवाजा उघडला. या 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 नारद महर्षी या, बऱ्याच दिवसांनी येलं केलंय, बसा, स्वागत आहे. भगवान परमात्मा आत्ताच निद्रेतून उठले. इथं येतो नाही हो, नाही थांब, मी जरा थोड्या वेळाने येतो. दुसऱ्या घरी गेले, राधेच्या घरी गेले आणि विचारतात. दरवाजाला थाप मारल्याबरोबर राधा सुद्धा आली आणि विचारू लागली, या या नारद महर्षी या, बऱ्याच दिवसांनी येणं केलं, भगवान परमात्मा आता स्नानाला गेले, या बसा, नाश्त्या पाण्याची व्यवस्था. नाही नाही नाही, मी पुढून येतो. असं करत करत 16,108 ठिकाणी नारद फिरला. वैतागला, निघाला पुन्हा जंगलात. काही विलाज नाही आता. तिथे एक सरोवर लागलं, नारदाने डुबकी मारली. कारण नारदाला काय लागलं होतं, भूत जबर मोठे बघता बघता कडू कारल्याला पिकलंय भारी असतं म्हणते ना. नारद त्या स्नानावून निघाला आणि तो जंगलातला भिल होता ना, शिकारी करणारा, त्याची बायको नेमकीच निघून गेली होती. सरोवरातून बाहेर निघल्याबरोबर नारदाची झाली. त्या भिलाला वाटलं बरी आयतीच पाठवली देवानं आपल्याकडे. त्याने ओढत ओढत त्याच्या खोबीमध्ये नेले आणि सांगितलं, हे तीर कामटा घेतलंय मी, शिकार करायला चाललो, मसाल्याची तयारी करून ठेव. आता काय करणार व नारदी, कुठे आफत झाली. कशामुळं, थोडीशी वासना बिघडल्यामुळं. याप्रमाणे त्या भिलानं हरण धरून आणलं, ते तयार करून दिलं, आत्ताच्या आत्ता पाहिजे. 60 पोरं म्हणल्याच नंतर कोण काय काय मागतं त्याचं. आता एक सांभाळायला आम्हाला परेशानी व्हायला लागते. 60 कसे सांभाळले असतील ते. म्हणून माऊली, तर हे जर आपल्याला ही वासना जर टाळायची असेल तर कुठंतरी नतमस्तक झालं पाहिजे. भल्या भल्याची लावीला भटार, भल्या भल्याची लावीला भटार. भल्या भल्यांचा बट्टा लागतोय. ते जर आपल्याला लागू द्यायचं नसेल, कुठंतरी नतमस्तक झालं पाहिजे. गीतेमध्ये 14 अध्याय सांगितलंय, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया
उपदेक्षिण ते ज्ञान ज्ञानी नस्तित्व दर्शन. माऊलीनं तुमच्या आमच्या जडजीवा करता ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलंय. ते ज्ञान पैगा बरवे जरी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जेथ ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुबटा ओळंगुनी तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवत्य करावे. जोपर्यंत मी कुठंतरी नतमस्तक होऊन दास्यत्व पत्करत नाही तुमच्या जीवनाचं काही खरं नाही. विठाला विठाला याप्रमाणे सतसज्जन हो. नतमस्तक व्हायला पाहिजे पण कुठं तरी व्हायला चांगलं ठिकाण पाहिलं पाहिजे. नसता तुमचे पांढरे कपडे आळंदी पंढरपूरमध्ये चोर त्याच्यापेक्षा पांढरे शुभ्र कपडे. हंसो धवल हा बको धवल हा हंसो हंस हा बको बक हा. शीर नीर विवेके तू हंसो हंस हा बको बक. माऊली सांगतात सलील पै जैसे एक होऊन मिनले असे परी निवडोनी राजहंसे वेगळे केले. एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी जर एकत्र केलं ना तर तो राजहंस पक्षीच फक्त त्याच्यातलं दूध प्राशन करू शकतो की बगळ्याला जमणार नाही. जरी दोघांचा वेश सारखा असला दोघं पांढरे आहेत पण दोघाला एकाला जमणार नाही ते एका राजहंसाला जमल. दोन्ही दिसती सारखी दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. मग याच्यातलं वर्म काय आहे? तुकाराम तुकाप्पा राय सांगतात वर्म वर्म ते एक आहे दुर्धराव भाव. वर्म ते एक आहे दुर्धराव भाव. आणि मिळते आपल्याला परंतु देव देतो द्यायला तुमच्याकडे पदरच नसते द्यायला. पूर्वीच्या माता मावल्या आम्हाला पदरा खाली घालून पाजत होत्या दूध, परंतु आताच्या महिला दूधच पाजत नाही. कारण काय? त्यांचं सौंदर्य नष्ट होतं म्हणून त्या बाळाला दूध पाजत नाही. त्या बाळाला दूध कशातनं पाजतात? बाटलीतून पाजतात ना. मग तो मोठा झाल्यावर त्यांना काळजी बाटलीची घ्यायची का तुमची घ्यायची? बाटली. तो बाटली पिल्यावर मग बापालाच विचारतो. आमचे इंदुरीकर महाराज सांगते मी तुझं मी तुझं. म्हणून सतसज्जनो माता माऊल्यांना नम्र विनंती करून सांगतो, बाळाला अंगावरचं दूध पाजा.
जर अंगावरचं दूध पाजलं तर तुम्हाला कॅन्सरचे प्रमाण कमी होतात. कारण मी डॉक्टर बरोबर फिरतो. माझे गुरु डॉक्टर कीर्तनकार परवा येणार आहेत काल्याच्या कीर्तनाला, आणि ते सांगतात म्हणून मी तेच सांगतो. त्यांचं माझ्या कुठं जवळ आहे, परंतु खोपडीत ठेवणं एक चांगलं. वर्माचं चाललं आपलं वर्म. जर तुमच्या जीवनाचं वर्म चुकलं माऊली, थोडस आता शेतकऱ्याचं का होत नाही, पेरणीत जर पाऊस पडला, वापसा येऊन गेली ना, बियाणा चालला, जमल का? सद्व त्या नियमाप्रमाणे एक असं देशमुख मधलं नवीन जोडपं आलेलं, गेलो पंढरपूरच्या वारीला. तिथं ते एका बडवीनबाईच्या घरी उतरलं. बडवीनबाईनं खूप त्यांची व्यवस्था ठेवली, कारण मालही ते भरपूर द्यायचे ना. तुम्ही आम्ही जातो तर 100 रुपये दिले, बाई आपल्याला चपात्याने भाजी दे, आणि 500चे नोटा द्यायचे बडवीनबाईला. तिने एक दिवस निपटाने असा बेत दिला पुरणपोळीचा. पुरणपोळीचा बेत त्यांना दोघांनाही खूप आवडला. मग त्याने आपल्या मिसेसला सांगितलं, हे बघ, आपल्याला तिथं गेल्यावर हेच जेवण द्यायचं माझ्या मित्राला, पुरणपोळीचं. परंतु त्याची कृती कशी काय आहे ते लिहून घेते बाई, आणि काही हरकत नाही. त्या बाईने सर्व काही सांगितलं. बाईला हरभऱ्याची डाळ लागते, गुळ लागतं किंवा साखर लागते, ती एकत्र करून ते शिजवायचं अगोदर डाळ, नंतर त्याच्यात गुळ टाकायचा आणि ते त्याचं पुरण वाटायचं. मग नंतर त्याच्या पोळ्या करायच्या, गव्हाची कणिक भिजायची. पण ती नेमकी वर्म विसरून आली बाई. पुरणात कणिक घालायला लागली, ती कणकीत पुरण घालावं लागेल ना, सुज्ञ याप्रमाणे बाई पोळ्या लाटायला बसली, पण ती विसरून गेली. ती पूर्णामध्ये कणिक घालायची आणि लाटायला बसली. सांगा किती जन्म गेले तर ती पोळी जमेल? मी वर्मावरती सांगतो. चुकली शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म. तेरापुढे फिरत राहावं लागेल 84 लक्ष. याप्रमाणे त्या बाईच्या लक्षात आलं, त्या बडवीनबाईनं पांढरी साडी घातली. तिनं लगेच मालकाला फोन केला, लवकर या. आणि काय झालं? लवकर या सांगते ना. ते पळतच आलं. जा म्हणे, तिथं देशमुख मध्ये जवळच अरुणाताईचं दुकान आहे कपड्याचं, साड्यांचं. एक पांढरी साडी घेऊन या लवकर. पांढरी साडी तिनं परिधान केली, पुन्हा बसली पोळ्या लाटत. पुन्हा तोच प्रकार, कणकीत पुरण घालायच्या ऐवजी पुरणात कणिक. सांगा जमेल पोळी? नाही जमणार. पुन्हा पोळी जमाना. पुन्हा तिच्या लक्षात आलं, त्या बाईच्या हातात बांगड्या नव्हत्या. आता पण बांगड्याची पद्धत जवळजवळ कमीच होत जाते. कशाचा त्रास? या नियमाप्रमाणे त्या बाईने हातातल्या कचा 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 बांगड्या होत्या, बसली पुन्हा पोळ्या लाटायला.
पुन्हा तोच प्रकार, पोळी जमेना. मग तिच्या शेवटचं लक्षात आलं, त्या बाईला केस नव्हते गं. तिनं ताबडतोब फोन केला त्या सलूनवाल्या बाईला, ए बाई लवकर ये, 500 घ्यायच्या तो 5000 घे, पण मला पोळ्या आता जमल्या पाहिजे, माझे मिस्टर पाहुणे घेऊन येणार आहे. आली ती म्हणे, काय झालं बाई? हो म्हणे, कालच तर तुम्ही पार्लर मधून आल्या बॉब कट करून, आणि आता लगेच तुला काय करायचं, पैशाची बदल किती घ्यायची? 5000 घे, पण आत्ताच्या आत्ता फिनिश केलं आणि बसली पुन्हा पोळ्याला. पुन्हा तोच प्रकार. माऊली, खरोखरच जर हे वर्म जर आपल्याला माहित नसेल तर काही होणार नाही. मग काय करायचं? वर्म चुकलं की फेरा 99,99,99,999 वेळा तुम्हाला फिरावं लागेल. मग ते जर फिरायचं नसेल तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगतात? संत चरण माननीय सत्सज्जन हो, हा नरदेह मिळाला ना तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांना. कावळ्याच्या टाळी जसा कावळा सापडतो तसा, परंतु तो टिकलच आहे असं काही सांगता येत नाही. जातस्य हि ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहर्तेन संशय. नाशे उपजते नाशे नाशेले पुनरपि दिसे, जैसे घटिका यंत्र तैसे परिग्रह. माऊली, आता 2 खांब इथं एवढाले मोठाले आल्यावर मला तर कस तरीच व्हायला, घामच फुटायला.
असो, त्यांच्या आशीर्वादाशिवाय आम्ही बोलू शकत नाही. त्यांनी सांगितलं आणि त्यांचं शिकलो आणि तेच आम्ही बोलतो. याप्रमाणे सतसज्जन हो, जर तुम्हालाही त्या मिळालेल्या अनमोल अशा नरदेहाचं सार्थक जर करायचं असेल तर कुठंतरी अशी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण गेलो. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना तोल रे. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना तोल रे. अब जब मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जब मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना ढोल रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. संग में आया कर, गीत गुरु की गाया कर. तू संग में आया कर, गीत गुरु की गाया कर. शाम सवेरे गीत गुरु का गाया कर. नहीं लगता कुछ बोल रे, मिट्टी में ना तोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना ढोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. नहीं रे. मनुष्य जन्म भेटलंच हे काळजी काही सांगता येणार नाही. पण मला सुद्धा आता असं झालंय, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात. एक बाबा माग बसले, एक बाबा पुढे, काही हरकत नाही. मग हा मिळालेल्या नरदेहाचं सार्थक करण्यासाठी काय करावं लागेल, मी एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल. दृष्टांत आहे, एकदा सांगतो आणि दुसऱ्यांदा माझ्या गुरुचाच येतो, पण मला त्यांच्या बरोबर जाऊ. एकदा सांगतो आणि दुसऱ्यांदा कापूनच टाकतो. याप्रमाणे सतसज्जन हो, या देशमुख एरियातच एक मोठा व्यापारी होता मारवाडी. गडगंज संपत्तीला कमी नाही. एकच मुलगी, तिचं शिक्षण पूर्ण घरीच व्हायचं, शाळेत जायचं गरज नाही, कॉलेजला जायची गरज नाही पडली. मग कुठंच वाड्याच्याच बाहेर जायचं नाही. मग ती कशी झाली असेल, माझ्यापेक्षा 3 पट डबल. घरातल्या घरात राहून राहून काय करणार. शेवटी वडील आहे, मुलगी 18 वर्षाची उपर झाली, चिंता करू लागला, आता तिचं लग्न केलं पाहिजे. त्यालाही फिकीर पडली, असं कसावर भेटेल बा आम्हाला. हिच्याकरता वर शोधणंही कठीणच आहे, कारण धिप्पाडच्या धिप्पाड बाई. मग कसं काय करायचं. त्याने जाहिरातच देऊन टाकली, कल्याण डोंबिवली सगळीकडं. जो कोणी वर माझ्या मुलीला वरेल त्याला मी अर्धी संपत्ती देऊन टाकली. कोणी यायचे, परंतु तिची एक आट आहे म्हणे, तिच्या हातच्या जो नवरदेव येईल त्याने दररोज 5 चपला खायच्या. कारण तिनं बापाला सांगूनच ठेवलं होतं, बाबा तुम्ही माझ्या लग्नाची तयारी करता, पण माझी एक आट आहे. अरे तू 100 सांग ना, हे खोटे नाटा व्यापार कशा करता केलाय, तुझ्याच करता तर चाललाय. तू एक काय 5 आटी सांग. नाही एकच आहे म्हणे. सांग. 5 चपला दररोज माझ्या हातच्या त्याने खाल्ल्या पाहिजे नवऱ्याने. सांगा कोणी येईल. जाहिराती जिकडं तिकडं झाल्या, प्रचार झाले, सगळीकडं पॉम्पलेट लावले. मग विचार करू लागला एक आमचा वारकरी, काकडे आबा सारखे होते आमचे, फाडकुडे मडकुडे. त्यांनी विचार केला, पहिली तर गेलीच, आता जाऊ द्या, बघू जे होय ते. चपला का खाणं होत नाही, आबा रागत नाही.
दृष्टांतातलं आहे, त्याच्यात काय नाही. तुम्हाला खरोखर थोडी भेटणार आहे. याप्रमाणे काकडे आबा गेले सकाळी राजवाड्यावर. तुझ्या अटी सगळे मंजूर आहे, मला चाल. त्या बापालाही वाटलं चला बरी बियात चालली लवकर, म्हातारा का असत नाही, चाललंय ना गिऱ्हाईक आपलं, तिकडं काही का करत नाही करे, आपल्याला तर पैशाची कमी नाही, आपणच पुरवणार सगळे. असा वारकरी गेला, सगळं काही म्हणजे आजच्या आज सगळं व्हायला पाहिजे. साखरपुडा आज सगळे बिदागिरी आमची, काय द्यायचं ते आजच दे आणि घेऊन जा ना भाऊ, तुला काय पाहिजे ते. आणि मला पाहिजे ते नाही पाहिजे, जास्त नाही पाहिजे मला. तुझी दारात बांधलेली एक घोडी दे, त्या तिकडच्या कोपऱ्यात एक कुत्र बांधलं ते कुत्र दे, आणि ती लटकवलेली एक तलवार दे. बस या 3 वस्तू मला पाहिजे. त्याला वाटलं एवढा जावाई दिलदार भेटला आपल्याला, काही हरकत नाही, घेऊन जावं. आणलं. त्याचं नावच काय ठेवू आता मला ते समजा. इथं कोणाचं असलं तर पुन्हा मला चपला खावा लागते. काही हरकत नाही काकडे आबा, आपण कमल ठेवून टाकू तिथं. कोणाने रामकृष्ण कमलचं लग्न वगैरे लावलं, ही दृष्टांतातली आहे, तुमच्यातली नाही आहे. सगळं काही झालं आणि चालली बिदागिरी करायला. त्यांनी सांगितलं मला आता निघायचं ताबडतोब, कारण मी संध्याकाळी जात नाही तर माझं भजनही होत नाही गावातलं. सकाळी मला काकड्याला उठावं लागतं, म्हणून आत्ताच गेलं पाहिजे. त्या बापाला वाटलं बरी बियात चालली लवकरच. मी खाली वाटा लावलं त्यांना. त्या बाईला घोडीवर काही बसता येईना, एवढी धिप्पाडची धिप्पाड. तिला शिडी लावली घोडीवर बसायला. काकडे आबा पटकन उडी मारून बसले पुढं, तिला शिडी लावून पुढं बसवलं. माग निघाला, हळूहळू चालली होती. घोडीवर निघालेत आणि गावाच्या बाहेर निघाले. खंड्या नावाचं कुत्रं बरोबर, त्या घोडीचं शिंगरू बरोबर, आणि हे चौघजण चालले. गावाच्या बाहेर निघाले की इकडचे तिकडे कुत्र्याला पाहून बघते. कुत्ता आपले गली में शेर होत आहे. तू बाहेर जाऊन पाय आमच्या मराठवाड्यात विदर्भात, मग सांगल तुला. इथल्या कुत्र्याला मी बोललो तुम्हाला नाही बरं बाबा. इथले कुत्रे आमच्या मराठवाड्यापर्यंत जातच नाही. याप्रमाणे ते कुत्र भुकायला लागलं. याने सांगितलं ए खंड्या इकडे. आता याची भाषा समजेल का त्या कुत्र्याला बाबा. घोडीहून खाली उतरला आणि त्या खंड्याच्या कानाला धरलं कुत्र्याचं. एक घाव 2 तुकडे. मी तुला सांगितलं होतं, मी एकदा सांगतो दुसऱ्यांदा सांगत नाही. तुला सांगितलं होतं भुंकू नको, पण आता तू संपला. निघाला पुढं एक शेत लागलं. आता शेत तर ठेवलेच नाही बाबा. पहिले शेत भरपूर होते नेतोली साईडला, इकडे कल्याण निघाले इकडे ते. आता सगळा मालच आहे, काय करता ते. पण माल राहणार नाही बाबा, शेती राहिली असते. याप्रमाणे ते घोडीचं शिंगरू किचकाळायला लागलं. ते इकडं तिकडं फिरायला लागलं. यानं सांगितलं ए शिंगरा, नीट आमच्या पाठीमाग चाल. तर मी तुला माहिती आहे ना. त्याला काय माहिती शिंगराला, मी एकदा सांगतो दुसऱ्यांदा कापून टाकतो. पुन्हा ते शिंगरू थोड्या वेळाला पुन्हा लागलं. शेतात गेलं, पठ्ठ्यानं खाली उतरला, शिंगराच्या कानाला धरलं आणि एका घावात 2. त्या घोडीला वाटलं मागची जी घोडी बसली होती ना कमल नावाची, तिचा अर्ध आईस्क्रीम वितळलं. तिला वाटलं आपली गाठ काही साध्या माणसाची पडली नाही.
काही हरकत नाही, आता जे व्हायचं ते तर झालं, जो जिथं मिळायचा तिथंच मिळतो पती, कसा का होत नाही. आता आपल्याला याला सादर व्हावंच लागेल. त्या शिंगराला मारलं, कारण शिंगराच्या देखत मारली, त्या आईच्या देखत मारलं, ती आई होती मावली. कसाही मुलगा असू द्या, दारू पिणारा असू द्या, काही असू द्या, तो संध्याकाळपर्यंत घरी नाही आला तर ती आई दारात उभी राहून बघते, माझा राजा अजून आलाच नाही. राजा म्हणते तिच्याला, कारण तिच्यामध्ये ते प्रेम आहे मावली. ऐशी कळवळ, ऐशी कळवळाची दाती ऐसी कळवळ, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती. हरी बाबा वीणा प्रीती, हरी बाबा वीणा प्रीती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती. हरी बाबा वीणा प्रीती, हरी बाबा वीणा प्रीती, हरी बाबा ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती. हो, याप्रमाणे स्वतः सज्जन होती, आई होती. हिंकाळायला लागली, रडायला लागली, त्यावेळेस हा पठ्ठ्या म्हणतो, ए घोडे, मी एकदा सांगतो. मागची घोडी तर थरथर काय हरकत नाही, उतार खाली. म्हणले नाही हात द्या का काय, तिथं शिडीनं चढली होती बापूच्या घरी. धाड दिशी उडी मारली. याने त्या घोडीचे एका घावात 2 तुकडे. शेवटी चल आता, आता येणं कधी वाड्याच्या बाहेरनं निघालेली, अजून 2 किलोमीटर तिचा प्रवास राहिला होता. निघाले 1 किलोमीटर पर्यंत चालले, कसं तरी एवढले फोड आले बाबा तिच्या पायात. ती म्हणू लागली, मालक तुम्ही जे सांगतात ते तर मला माहिती आहे, पण माझं ऐकता का? काय ऐकायचं, चाल. मी एकदा सांगतो माहिती आहे नाही, पुढं फुटले तरी चालतीच बाई, रक्ता बंबाळ झाले. घरी पोचले, म्हणू लागला, हे माझे वृद्ध आई बाप आहे, त्यांना दररोज तुला आंघोळ घालावं लागल, त्यांना उठता येत नाही, मी सगळं व्यवस्था करतो. याप्रमाणे कसं बाबा तिकडे उभे जास्त. याप्रमाणे मला सकाळी 5 वाजता काकड्याला जावं लागतं, 4 वाजता चूल पेटून गरम पाणी मला द्यावं लागेल. नाही सगळी तयारी करा. ही राजमहालात 12 वाजता उठणारी सकाळी 4 वाजता उठायला लागली. नाही उठले तर हे एकदाच सांगतंय पुढचा प्रश्न. असे करत करत 1 महिना झाला मावली. त्या बापाला वाटलं झालं आपली मुलगी गेली कमल, अजून वापस आलीच नाही ना, फोन नाही ना, काय नाही. त्या काळात फोनही नव्हते, आता काय निरोप नाही, पत्र नाही. एवढा मोठा वारकरी होता, मग त्याच्याजवळ काही पत्र पाठवायला की पैसे नव्हते का. मग त्यानेच निघाला, आला देशमुखच्या कोपऱ्यावर. तो विचारावं लागला बायाला, 1 महिन्यापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं, ते घोड्यावर आली होती बसून, तिचं घर काही दिसतं नाही म्हणे. शिवनेरीच्या कॉर्नरला आली, तिथंच विचारलं लागला. तिथं विचारतो तर तिलाच विचारतो कमलला, कारण 1 महिन्यात तिची हालत अशी झाली. म्हणतो बाई, या गावात माझी कमल नावाची मुलगी दिलेली आहे देशमुखमध्ये, सांगशील कुठं राहते?
बाबा मीच कमल तोपर्यंत काकडे आवाज येऊन आले तर हातात पेपर घेऊन चला चला बाबा ते आले ते एकदा सांगते चला घरी लवकर चला मामाजी नेलं घरी घराला काही वारकरीचे दरवाजे कुंड्या काही नव्हत्याच ते झोपट काढलं बाजूला की आले बापा तिला म्हणू लागले तुझे वडील पहिल्यांदाच माझ्या घरी आले पुरणपोळ्याचा बेत झाला पाहिजे मी एकदा सांगतो नका का घरात याच्यात पीठ आहे ना साखर आहे ना गुळ आहे ना ऑर्डर तर देऊन टाकली ती बाई गेली बाजूला दुकानवाल्याला सांगितलं माझा बाप खूप मोठा सावकार आहे मला थोडं सामान दे तुझे पैसे संध्याकाळपर्यंत देऊन टाकले याप्रमाणे तिनं पोळ्या आणल्या पोळ्या करायला सामान आणलं पुरणाच्या पोळ्या तयार केल्या आणि दोघं जेवायला बसले आता तो शेठ 1 ना 1.5 पोळी खाणारा माणूस वाढ शेटला बाबा खा ते एकदाच सांगत नाही पोट फुटायचे आले वेळ मावली त्याची खातच राहिला अशा 12 पोळ्या त्याला सतसज्जनो सावधान 12 पोळ्यावर लक्ष ठेवा पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन आणि बुद्धी हे जर एकत्र आणून त्याचं चिंतन केलं तर तुम्ही 12 पोळ्या खाल्ल्याचं सुख तुम्हाला मिळेल याप्रमाणे सगळं काही झालं जेवले दोघ जण खाटावर बसले बाजावर बाहेर त्यानंतर जावई बाबू विचारू प्रश्न की धावतच आली बाबा काही विचारू नका हो तुम्हाला घरी जायचं असेल तर विचार मंडळी 3 मारले त्याने ते कोणते मारले काम क्रोध लोभ काम नावाचं कुत्र मारलं लोभ नावाचं शिंगरू मारले आणि क्रोध नावाची घोडी मारली काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी सतसज्जनो याप्रमाणे काम क्रोध लोभ घालवले तरी शेटला काही रावायला नाही गेलं जावाई बापू सांगा ना कसं काय केलं काहीच नाही केलं म्हणे मी तिच्यातला फक्त अहंकार बाजूला केला तुला एवढा अहंकार होता ना तुझ्या श्रीमंतीचा तो मी बाजूला केला तद्वत त्या नियमाप्रमाणे सतसज्जन हो की नारळ आता आपण वाटतोय ना देवाला फोडतोय आमच्याकडं पोळ्याच्या दिवशी एका घरातून 12-12 15-15 नारळ फोडावं लागते मसुबा बिरुबा चावरुबा सगळे काय देवत असतील शेंद्री हेंद्री सगळे दैवत आहे ते नारळ फोडावं लागतं मग ते मालक कसं आणतो सगळे हलके पाहून आणतो पाहतात
अरे 5 रुपयाचा नारळ फोडतो 50 क्विंटल कापूस होऊ दे म्हणतो. हा? तू एवढा हुशार आहे का? देवापेक्षा हुशार. देवाला बघ फसवतो काय? पण त्या नारळाच्या सुद्धा 4 अवस्था आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. उलट जर केलं तर नारळाच्या शेंडीला एवढा अहंकार आहे, मी आहे म्हणून तुझं चाललंय, तू आज शाबू दे. तसेच बरेच म्हातारे लोक म्हणते, अरे मी होतो म्हणून तुमचं झालंय, तुमचा संसार झाला, तुम्ही जगताय. अरे ओट, आमची सेना नावी त्या अहंकाराबद्दल बोलतात. उदक शांती डोई गोळू, उदक शांती डोई गोळू, अहंकाराची शेंडी पिळू. आम्ही कोण? आम्ही वारीक 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 मागच्या महिन्यात मी संभाजीनगरला गेलो होतो कार्यक्रमाला. तिथं कीर्तन झालं आणि एक जोडपं आमचं नाभिक समाजाचं जोडपं तिथं होतं. त्यांनी मला विचारलं, बाबा तुमचं दुकान आहे सलूनचं? हो. मग चला आमच्या घरी जेवायला, ताज्या पोळ्या करते. तिथं सप्त्यात काय खरंय, नाकाळ हलू 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 हलू. चला बाबा आमच्या घरी, ताज्या पोळ्या, ताजी भाजी. कालपासून मान दुखत होती पण राहून गेली बाबा. बाबांना दुपारीच मला बोलला, अरे बाळा तू वाकडा वाकडा चालला काय बाहेर. बाबा मान राहून गेले, काहीच माहित नाही. याप्रमाणे चला आमच्या घरी. गेलो बाईच्या घरी. बाबा ताज्या पोळ्या लागते, कशाची भाजी कर? म्हणजे जे करायची कर बाई, गरम कर, खादी कर, दे असं ते. पण ती राहतच नव्हती, कारण तिच्या गळ्यामध्ये एवढी मोठी नथ होती. ते इकडं मुंबईला कोण नाही, आमच्या मराठवाड्याकडं नाते बाबा एवढं मोठे. त्या नाकामध्ये ते हलवून 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 बाबा ताज्या पोळ्या, ताज्या नाश्ता, सगळं. जेवण झालं बाबाचं दणकून, बाबा नरम बिछाण्यावर झोपा. ठीक. आम्हाला अशा व्यवस्था झाल्या तर आम्ही त्याच्यातच खुश. 12 घरचे पाणी पियला आम्ही. म्हणलं जर आत्ता विचारावं बाई नाकात नथ केवढ्याची, बाई आत्ताच म्हणून बाबा रात्री गाडी आहे. सकाळपर्यंत मी दम धरला. सकाळी नाश्ता घ्या, आंघोळीला गरम पाणी, प्यायला बाटली भरून गरम पाणी देतो. अशी सोय आमच्या घरी राहत नाही. तर काय बाईचं भाग्य आहे, आमचं भाग्य आहे. याप्रमाणे मी विचार केला, आता बाईनं दुपारचा डबा देईपर्यंत विचारतच नाही. बाई म्हणते, बाबा दुपारचा डबा देऊ का? म्हणलं ते बाई लांब जायचं, कल्याण लांब आहे. बाईनं डबा पण दिला. मी विचारला, आता आपलं निघायची वेळ झाली, विचारावं बाईला, बाई नथ किती तोळ्याची? त्यावेळेस बाई म्हणू लागली, बाबा अहो तुम्हाला काय आहे का नाही दया मया? रात्रभर नाकाळ हलवून 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 लाल भडक झालं हो. अरे नथनी दी जिस यार ने सुमरत है बार बार, लेकिन जिन भगवान ने नाक दिया उसे भूल गई ना. अरे हा एवढा मोठा तुम्हाला नरदेह दिला कशा करता? देवे दिला देह भजना गोमटा, 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 देवे दिला देह भजना
देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा. त्याला बाधा झाली बाबा. ती बाधा कशाने निघेल मग तिथं जावं लागेल असं संतांकडे भगवंताकडे जावं लागेल. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं त्या भगवंताचं भजन करायचं. ठोपार कुमार